मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीड कोर्टामध्ये सुनावणी झाली। आरोपींच्या वकिलांनी मागितलेली कागदपत्र जबाब कोर्टाला सादर करण्यात आले। त्याचसोबत देशमुखांना मारहाणीचा व्हिडिओ देखील सादर करण्यात आला। त्याशिवाय आरोपी वाल्मिक कराडची मालमत्ता जप्त करण्यासाठी सीआयडीने अर्ज केलाय। त्यावर कराडकडून अजून उत्तर आलेलं नाही। आपल्यावरचे सगळे खटले रद्द करून यातून निर्दोष मुक्त करण्याचा अर्ज कराडतर्फे करण्यात आलाय। त्यावर पुढच्या सुनावणीला सीआयडी तर्फे उत्तर दिलं जाईल। दरम्यान या सुनावणीच्या पार्श्वभूमीवरती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याशी बातचीत केली आहे कृष्णा केंडे यांनी। काय घडलं आज सुनावणीमध्ये? सरकारी वकील उज्ज्वल निकम सर आपल्या सोबत आहेत। सर, आजची सुनावणी किती महत्त्वाची होती आणि आज काय काय घडलं प्रत्यक्ष कोर्ट? आरोपी एक नंबर जो आहे वाल्मिक कराड याने एक न्यायालयात अर्ज दाखल केला आणि या खटल्यातूनच माझ्या विरुद्ध कुठलाही प्राथमिक पुरावा नसल्याने मला या खटल्यातून निवृत्त करावं, म्हणजेच माझ्या विरुद्ध खटला काढून टाकावा अशी त्याने न्यायालयाला विनंती केली आहे। त्यावरती न्यायालयाने आमचं म्हणणं मागितलेलं आहे। आम्ही 24 तारखेला आमचं म्हणणं दाखल करू आणि त्याच्यानंतर पुढच्या तारखेला त्याची सुनावणी। हा नंबर 1चा भाग। नंबर 2चा महत्त्वाचा भाग म्हणजे की आरोपी एकने काही कागदपत्रांची मागणी सीआयडीकडे केली होती। त्यातली बहुतांश कागदपत्र ही फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडे पाठवल्यामुळे ती सीलबंद असल्यामुळे आम्ही न्यायालयाला विनंती केली की ती सीलबंद पाकिट आरोपींच्या समक्ष उघडण्यात यावी आणि त्यांच्या प्रती द्याव्या। परंतु त्याला आम्ही एक हरकत मात्र घेतली, कारण आरोपींनी त्यांना जी मारहाण केली संतोष देशमुखांना 9 तारखेला, त्या संदर्भातला व्हिडिओ त्यातल्याच काही एका आरोपीने काढला होता। तो व्हिडिओची प्रत मात्र आरोपींना त्यांना देऊ नये आणि किंबहुना त्यावरती कुठल्याही प्रकारे ती बाहेर प्रसिद्ध होऊ नये, कारण ती अत्यंत संवेदनशील व्हिडिओ क्लिप आहे आणि म्हणून ही देऊ नये अशी आम्ही न्यायालयात तसं आम्ही आमची हरकत नोंदवली आहे। त्याच्यावरती युक्तिवाद होईल, आरोपीतर्फे अजून त्यावरती म्हणणं यायचं आहे। आणि तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे की आरोपी एक वाल्मिकची जी चल आणि अचल संपत्ती आहे, ही संपत्ती मकोका कायद्याखाली जप्त करण्यात यावी निकालापूर्वी अशी आम्ही न्यायालयात मागणी केलेली आहे। अर्थात त्याच्यावरती ज्यांचं म्हणणं यायचं आहे आणि ते म्हणणं आल्यानंतर मग आम्ही पुढे ही खटल्याची सुनावणी सुरू। डिस्चार्ज अर्ज करताना वाल्मिकरांनी काय कारणं दिली आहेत की का वगळण्यात यावं या गुन्ह्यातून? सकृत मी अर्जाच्या प्राथमिक वाचल्यानंतर असं लक्षात येतं की वाल्मिक कराडाचं म्हणणं असं आहे की या गुन्ह्यामध्ये संतोष देशमुखच्या खुनामध्ये त्याचा सहभाग नाही, त्याचप्रमाणे कटामध्ये त्याचा सहभाग नाही, त्याचप्रमाणे खंडणी मागितलेली नाही, म्हणजे मी गुन्हा केला नाहीच तो मी नव्हेच अशी त्याची ती मागणी आहे। साधारणतः प्रत्येक गुन्हेगार जी मागणी करतो आणि म्हणत असतो की माझ्या विरुद्ध कुठलाही सकृतदर्शनी प्राथमिक पुरावा नाही, अशा प्रकारची त्याची मागणी आहे। त्याचा परामर्श आम्ही पुढच्या सुनावणीमध्ये घेऊ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।